ज्योती वाघमारेंना खडे बोल सुनावणारे IAS कुमार आशीर्वाद कोण? कोणीतरी राजकारणी पाहणीसाठी जाणार, तिथून प्रशासकीय अधिकाऱ्याला फोन करून इथं कसं अपुरं नियोजन आहे, मदत लवकर पोहोचत नाहीये अशा मुद्द्यावरून त्यांना बोलणार किंवा थोडक्यात झापणार आणि त्यांचा कसा दरार आहे हे दाखवणार. आता यावर चर्चा करायला आपल्यासाठी हे सगळं काही नवीन नाहीये. पण आजच्या स्टोरीत थोडा ट्विस्ट आहे. शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे पूर परिस्थितीची पाहणी करायला सोलापूरला पोहोचल्या. तिथे पाहणी करत असताना त्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला आणि मदत कशी अपुरी आहे हे दाखवून देत त्यांचा समाचार घेण्याचा प्रयत्न केला. पण तुमचं राजकारण नंतर करा, आम्ही मदत पोहोचवतोय, पण तुम्ही देखील तुमच्या पक्षाच्या वतीने मदत करा, असे प्रत्युत्तर देत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनीच त्यांचा चांगला समाचार घेतला आणि ज्योती वाघमारेंची फजिती केली. त्यानंतर या सगळ्याची क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. तसेच वाघमारेंना सडेतोड उत्तर देणारे सोलापूरचे जिल्हाधिकारी सुद्धा चर्चेत आले. यांच्याबद्दल सांगायचं झालं तर कुमार आशीर्वाद हे 2016च्या बॅचचे IAS अधिकारी असून 2023 पासून ते सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या 2 वर्षाच्या काळात कुमार आशीर्वाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचे आणि वारीचे नियोजन, सोलापूरची विमानसेवा सुरू करणे यात अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली. जिल्ह्याच्या विकासासाठी उजनी जलपर्यटन, पंढरपूर कॉरिडॉर यासारखे विषय ते सध्या हाताळत आहेत. तसेच सध्या सोलापूरमध्ये पूर परिस्थितीत असताना कुमार आशीर्वाद हे अहोरात्र झटताना दिसत आहेत. त्यामुळे संवेदनशील आणि धडाडीचे निर्णय घेणारा अधिकारी म्हणून कुमार आशीर्वाद यांची ओळख झाली आहे. तर सध्या हेच कुमार आशीर्वाद ज्योती वाघमारेंना दिलेल्या सडेतोड उत्तरामुळे चर्चेत आले आहेत. तर तुम्ही ती व्हायरल क्लिप पाहिलीत का? यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि हो, आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका.